डोंबिवलीमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा शिवसेनेनं आरोप केला। शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी पैसे वाटत असताना त्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाले केलेले आहे। तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दिली असता पोलीस आणि निवडणूक अधिकारी 1.5 तासानं दाखल झाले असा आरोप शिवसेनेच्या नितीन पाटलांनी केला। दरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी आरोपांचं खंडन केलंय। प्रचार करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करून शिवसेनेकडून स्वतःहून त्यांच्या हातात पैसे देऊन त्यांना बदनाम केलं जात असल्याचा भाजपनं आरोप केला। कार्यकर्ते त्यांचा नगरसेवक बिनविरोध आलेला ना, त्याचे कार्यकर्ते तिथे आहेत, ते बघा जरा। आपली काय मागणी? पोलीस मागणी बघा, मी इथे का बसलो? पोलीस म्हणतात पोलीस स्टेशनला पंचनामा करा। का जागेवर का नको पंचनामा? का कोणती दडपशाही आहे? मी ह्या आधी स्टेटमेंट दिली, मागच्या वेळेला आमच्या घरावर हल्ला केला या लोकांनी, आज तक त्याचा निपटारा लागला नाही। जास्त जास्त काय करतील? मला मारतील ना? किती मागे स्टेटमेंट दिली? किती लोक होते? सर्वांना विनंती, 4 लोक आहेत आतमध्ये। साहेब दडपशाही आणू नका। रवी पाटील, नितीन पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रकार वाढवते, परिचय पत्रक वाढवते, पॅम्पलेट वाढवते। त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं। त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्यांना सांगितलं की हे पैसे वाटप खोटा आळ दिला गेलेला आहे। हा आमच्यावर अन्याय आहे, त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आहोत।